सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही आलोत एक्सप्लोर करत करत. पावसाला आहे, तुम्हाला माहिती असतं जसकर गावात जे जसकर गावात राहतात, JNPT राहतात, त्यांना माहिती आहे खूप पाऊस आला की पाणीच असतो. तर तेच बघत बघत आलो आम्ही. तर बरं आपण याचा पण ब्लॉग शूट करूया. तर बघू, तुम्हाला दाखवू पण आम्ही पण बघू. आता आम्ही चालत बघा शाळेजवळ. माझ्यासोबत आहे समीर. ॲक्वा इमॅजिकल चाललो. ॲक्वा इमॅजिका कत्तईच आहे, बघू शकता तुम्ही. आमची शाळा पण दाखवू तुम्हाला. आमची शाळा पण दाखवतो आम्हाला तुम्हाला. आणि या बस इथं लागलेल्या असतात. काय होते तुला? ओळखीचा होता तो. अच्छा अच्छा. आणि आता बघा काय माहिती पावसानं फिरायची आहे ना. आमचं काम होतं म्हणून आम्ही बाहेर निघलो. काय बोलतोय? ढोल करायचा होता ना आपल्याला. आम्ही ढोल पण केलेत सर्व, कारण ढोल भिजलेले. त्या रूममध्ये आमच्या पाणी साचलेला. ढोल आम्ही शिफ्ट केले, आमचे देवलामध्ये ठेवले. देवलाच्या पायऱ्यांच्या खालच्या रूममध्ये होते पहिले, ते आता देवलामध्ये ठेवले. तर दाखवतो तुम्हाला शाळा आमची. चला, तर आम्ही आता चाललोत. हे बघा पाणी सध्या कमी आहे, कमी झाला. सकाळी खूप होता म्हणून शाळा वगैरे पण सुट्टी भेटली आज. हे बघा पाणी. शाळेजवळ पोचलेलो आहे बघा. बघासाठी खास आलोत आम्ही. काय शाळा, हे बघा गाड्या बघा पाण्यातून. सॅवेज. पाणी बघितलं कडक आहे. मागाशी खूप होता, आता कमी झालाय. हे बघा कमी झाला. इथं पूर्ण भरलेला आहे. जो समोरचा भाग आहे पूर्ण भरलेला होता, म्हणून सुट्टी भेटलेली पोरांना. पावसाळ्यात हाच सीन असतं, पण म्हणून मी रेनकोट घालून आलोय. तर तुम्हाला दाखवला शाळा, कुठं पाणी साचलेला कुठं नाही. तशी शाळा सोडून आम्ही आता सेक्टर 2 म्हणजे हॉस्पिटल जवळून चाललो. हे बघा इथं पण खूप पाणी आहे दोन्ही साईडला. पाठून गाड्या येतात आमच्या. अरे गेली गाडी, ती रिवर्स मारलं. तर मजा येतं. अशी जशी गाडी जाते पूर्ण पाणी अंगावर येते. फील म्हणजे ते बोलतात ना, आपण छोटेपणीची मजा करायचो पाण्यामध्ये, एकदम सही फील होता तेव्हा. कोणत्याशीच घेणदेण नाही, काय नाही, घरी काय बोलतील काय नाही. तशी मजा खूप दिवसांनी एन्जॉय करायला भेटतंय. तर चाललो पुढं बघायला अजून किती कसं काय आहे. अजून पुढं खूप पाणी दिसतंय इथून. आणि सेंट जर जायचं आहे तसाच जाऊ तसा पण जाऊ. आज काय घरी जाऊ, 7 वाजता जावंच आहे. दाखवीन तुम्हाला. तर सध्या हे बघा पाणी बघा, खूप पाणी आहे. गाडीवाला आया घर से कचरा निकाल. ए गाडीवाला आया घर से कचरा निकाल. अरे मजा येते. पावसातली मजा लय भारी असतं. फक्त पावसात भिजल्यावर मजाची सजा होते. मग घ्या इंजेक्शन घ्या, औषधं घ्या, गोळ्या घ्या, मग काय टेन्शन नाही. आता तरी मी भिजतोय बघा थोडा, रेनकोट असून सुद्धा. का ब्लॉग करायचं आहे काय 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 हे बघा. तुम्हाला एक्सप्लोर करता आम्ही, ते दाखवता होता. JNPT पूर्ण एक्सप्लोर करता. मोबाईल भिजला तरी चालेल, ब्लॉग चालू राहिला पाहिजे. हा हॉस्पिटल आहे आणि हा ग्राउंड मल्टीपर्पजचा. हे बघा पाणी बघा. आई शपथ, इथं पण पाणी आहे रे समीर. टाका भरलेला आहे. मजा
कत्तई जहर गाईच. आणि बघा इथं काही नाही, आता जसं चालू होईल ते बघा. हे बघा चालू झालं पाणी, पूर्ण कसा भरलेला इथपर्यंत. चला आता पुढे गेलो दाखवते, आमचं पण थोडा मजा घेत आहोत. तर गाईज जे JNPT मध्ये स्कूलमध्ये होते किंवा JNPT मध्ये यायचे खेळायला वगैरे, आणि त्यांनी इथं पावसाळ्यात जर मजा नसेल केली तर आई शपथ सांगते तुमचा बालपण झंड होता, झंड. हे बघा काय ते दिवस होते, काय ती स्लाईड, काय तो पाणी, काय ती मजा, एकदम ओके. अजूनपर्यंत बघा पाणी साचलेलं आहे तिथं, बघू शकता. खूप पाणी आहे, खूप मजा यायची इथं. खूप असे बोलतात ना मेमरीज आहेत. आम्ही इथं रात्री यायचो खेळायला, लप्पाछपी खेळायला यायचो आम्ही. लप्पाछपी इथं झाडाबिडावर चढायचो, लय मजा केली इथं. पण पावसाळ्यात तर बापरे इथंच पडलेलं असायचो. म्हणजे एकदा शाळा सुटली का मग येऊन इथंच. आपला ही स्लाईड आहे, ते स्लाईड वरून खाली यायचा पाण्यात, एकदम वॉटर पार्क वाली फील. कत्तई जहर, म्हणजे खूप मजा यायची. आता नाही भेटत करायला. काय बोलणार, एकदम म्हणजे बोलतात ना डायरेक्ट चेंज होतात ना सर्व काही चेंज होतं भावनो. स्कूल लाईफ ती स्कूल लाईफ असते, शप्पथ सांगतो. किती तुम्ही बोलाल टीनेज लाईफ पाहिजे तुम्हाला, नाही, स्कूल लाईफ ती स्कूल लाईफ असते. नाही कसला टेन्शन कायच नाही. एकदा तुम्ही ॲडल्ट झालात मग ते जिम्मेदारी येतात ना तशा, डायरेक्ट बँड वाजवून टाकतात. तर काय बँडच वाजवतो सध्या. तर आता आम्ही शॉपिंग सेंटरला आलो नाही बघा, आतमध्ये जरा बघतो, नंतर मग गेलो तर परत पुढं जाऊ दाखवू जर गेलो तर. लेट्स गो. तर भावना हीच ती जागा जिथं खूप मजा गेली. म्हणजे बोलतात ना 1ली ते 10वी इथं, तर आम्ही समजा 5वी ते 10वी होतो. ती शाळा आमची 1ली ते 4थी होती. खूप मजा गेली, लय आठवण येतं. शाळेत जायचं परत इच्छा होतं, पण काय करणार, गेले ते दिवस राहिले त्या आठवणी, असा सीन आहे. पण लय मजा केलेली इथं. आणि आता पूर्ण चेंज झालं आहे बघा, कंपाऊंड वगैरे लागलेत. ते मित्र आपले, इथं एक लॉंग जम्पचा आपला छोटासा खड्डा होता, तो पण बुजवला. खायला कायच नाही राहिला रे. इथं ब्लॉक टाकलं नवीन. चलता अभी जाऊ, लेट्स. म्हणजे असं वाटतं की परत जावावा, पण नाही जाऊ शकत. झाली 10वी एकदा संपला. आता कॉलेज लास्ट इयरला आहे मी, अजून गेलो नाही एक पण दिवस. जाणार आहे, म्हणजे गेलेलो मधीत, आता जायचं आहे परत. चला लेट्स गो. तर भावांना हिंडत आलो आता शेवटी घरी. म्हणजे देवलाजवळ आलो, तुम्हाला दाखवतो. ढोल वगैरे ठेवलेत आम्ही. आपला देऊल एकदम जहर आहे, कत्तई जहर, कडक एकदम. पाठचा क्लायमेट आणि देऊल झकास वाटतं, झकास बघा. आणि हा ग्राउंड इथे तला, सध्या ग्राउंड पण तलाच झालाय, ती वेगळी गोष्ट आहे. पण हे बघा देऊल आपला. तुम्हाला दाखवतो आमचे ढोल कुठं ठेवलेत आम्ही. काही गाणं तर मी मग गेले वेळेस दाखवलेले की ढोल कुठं ठेवतो आम्ही देऊलाजवळ. तर ते आतमध्ये ठेवले, कारण तिथं रूममध्ये पाणी साचलं की खूप. म्हणजे असं पाणी आहे थोडाफार, त्याच्यामुळे ढोलांची पानं खराब होतात, बुरशी पकडते पानाला. ही रूम तर माहितीच आहे सर्वांना. इथं बघा, तर सध्या पाणी आहे, इथं दिसत आहे थोडा थोडा. ढोल देखना है आ जाओ, ढोल देखना है आ जाओ, दिखा दूंगा.
हे बघा. देखील. ए थांब खालू. अशा प्रकारे ढोल. देवलाचं पण काम चालू आहे. विचारून गेलाय. देवलाचं काम चालू आहे. तर पहिले विचारला बरं काय सीन ठेवू शकतो, तर दादा बोलला ठेवा. ठेवले पटकने. 3 जण होतो, मी, समीर आणि छोट्या. श्रेयस माहिती आहे तुम्हाला, तो होता. मगाशी इथं पण पाणी खूप होता, आता कमी झालाय. भट्टालीचं आता पाणी दाखवतो. आता आमच्या आलीचा पाणी दाखवतो तुम्हाला, भट्टालीचा. तोपर्यंत टेक रेस्ट गाईज. आता पाणी बघा भावांनो, आमची आली आणि पाणी चालू झालंय. बस बाबा बाबा. अजून कल्ले आहे. बेकार पाणी. बघा बघ तुम्ही सगळं दाखवतो. तुमचा वाला सगळा येईल. सगळा आहे का? सब आहे का? आणि हीच ती आमची आली. आणशी चालताना पायी जर होत गाड्या बुरल्या. घरपर्यंत दाखवते. आता समीरचा घर आला. समीर आपल्या टाटा बाय बाय करेल. एंड का या साईटवर आले आज तो दुकान. पोरा उभं लय उत्सुक आहेत. आता समीर जाईल घरी. बाय गाईस, रातचे भेटू. लय पाणी आहे आता, कमी आहे इथं तरी. तिकडं मंगाशी लय होता. सो फायनली गाईस घरी आलो. ब्लॉग जास्त एक्सटेंड नाही करत, इथंच एंड करतोय, कारण समथिंग 13 मिनिटाचा ब्लॉग झालेला असेल. ह्याच्यात परत एंडिंग येईल, सो बरं जास्त वाढून फायदा नाही, म्हणून इथंच एंड करतोय. तर ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि आपला बेल आयकन असतो जरूर दाबा. तुम्हाला नोटिफिकेशन्स भेटतील आणि असेच ब्लॉग्स पुढं करत राहू. बहुतेक मी मुंबईला पण जाणार आहे, तेव्हाचा पण एक ब्लॉग करीन, जर टायमात गेलो तर. नाही गेलो देन नेक्स्ट कुठं गेल्यावर नक्की काढीन. तोपर्यंत लेट्स गो गाईज.